अनम्यूट कशाला नकोच आहे ना. नमस्कार. आज 4 फेब्रुवारी 2022 शुक्रवार भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आणि भीष्म प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वैचारिक परिवर्तन घडवणाऱ्या भारताच्या इतिहासातील दिशाभूल या व्याख्यानमालेत मी स्वाती यादव तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे की दर शुक्रवारी आपण विश्वसंवाद नावाची मुलाखती आणि विचार मंथनाची मालिका सुरू केली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू केलेल्या या व्याख्यानमालेला 1 महिना कधी झाला हे कळलं देखील नाही. मला अतिशय आनंद होतोय की आपला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद या व्याख्यानमालेला मिळतोय. असत्यमेव जयते या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची नोंदणी संपली आणि दुसऱ्या आवृत्तीची नोंदणी आम्ही सुरू केलेली आहे. आपणा सर्व रसिक प्रेक्षकांच्या वाचकांच्या उदंड पाठिंब्यामुळेच तीही लवकरच संपेल असा आम्हाला विश्वास वाटतो. या व्याख्यानमालेचं कारण असं की भारत हा अतिशय प्राचीन वैभवशाली संस्कृती आणि इतिहास असलेला देश आहे, परंतु आपल्यावर झालेली आक्रमणं, आपण केलेला संघर्ष ही बाजू समोर न येता आपली दिशाभूल करून सादर करण्यात आलेला इतिहासच आपल्याला शिकवला गेला, ज्यामुळं आपल्या तेजस्वी मनांचं, आत्मविश्वासाचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण केलं गेलं. मग आपला तेजस्वी इतिहास आहे काय हे आजच्या पिढीला समजायला हवं, यासाठी हा सगळा प्रपंच. सवलतीत नोंदणी करण्यासाठी आपण स्क्रीनवर पाहूया एक व्हिडिओ. एकच मिनिट. उच्च वर्णीय म्हणजे उच्च वर्णीय म्हणजे परदेशी युरेशियन, भारताचे मूळ निवासी फक्त बहुजन, हे शिकवणारा आर्यांच्या आक्रमणाचा फुटपाडा सिद्धांत खरा का खोटा? वाचा. भारताचा इतिहास म्हणजे फक्त पराभवांचा इतिहास हे सांगून देशाचा आत्मसन्मान नष्ट करणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. 1000 वर्ष झालेले अत्याचार आणि कत्तली झाल्याच नाहीत म्हणून नाकारून टाकणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर खरंच होते का द ग्रेट? वाचा. हिंदू धर्मातल्या काही जुनाट रूढींचं अतिरेकी चित्रण कोणी आणि कशासाठी केलं? वाचा. सुफी, मानवतावादी संत का हिंसक धर्मांध? वाचा. चरखा चालवून सूत नक्की मिळतं पण स्वातंत्र्य? वाचा. भारताच्या इतिहासात जाणून बुजून करण्यात आलेल्या दिशाभूलीचा पर्दाफाश करणारं नवं कोरं पुस्तक असत्यमेव जयते. प्रकाशन पूर्व सवलतीत आजच नोंदणी करा. उच्च वर्णीय म्हणजे
स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतोय तो कृपया नोंदवून घ्या. 9503864401 या क्रमांकावरती आपण गुगल पे करून 15 फेब्रुवारी पर्यंत सवलतीत या पुस्तकाची आवृत्ती मिळवू शकता. तर कृपया 9503864401 या क्रमांकावर नक्की गुगल पे करून आजच आपली दुसऱ्या आवृत्तीतली प्रत आरक्षित करा. धन्यवाद. व्याख्यानमालेच्या आजच्या भागासाठी आपल्याला लाभले आहेत डॉक्टर प्रमोद पाठक सर. नमस्कार सर, तुमचं खूप मनापासून स्वागत या व्याख्यानमालेमध्ये. नमस्कार सर्वांना, सर्व श्रोत्यांना. मी सरांचा थोडासा परिचय करून देते. परिचय खूप मोठा आहे पण अगदी थोडक्यात करून देते. ज्येष्ठ इंडॉलॉजिस्ट, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि लेखक प्रमोद पाठक सर यांचं शिक्षण IIT मधून झालेलं असून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये MTech केलेलं आहे. वैदिक लिटरेचर या विषयात मुंबई विद्यापीठातून त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. अमेरिकेत 2002 ते 2008 या कालावधीमध्ये प्रोफेशनल असाइनमेंटवर ते गेलेले होते. त्यांनी रिन्युएबल एनर्जी अँड इकॉलॉजी या क्षेत्रात काम केलेलं आहे. ह्युस्टन, अमेरिका इथे झालेल्या इंटरफेथ मीट्स मध्ये ते निमंत्रित व्याख्याते होते. त्यांनी व्यवस्थापन शास्त्रावरचीही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आपल्या संस्कृतीवरचीही अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजीत या तीनही भाषातून ते लेखन करतात. अध्यात्माचे विज्ञान आणि गणित या त्यांच्या पुस्तकाला ब्राह्मण सभा पुरस्कार प्राप्त आहे. वेदांची ओळख याला काणे पुरस्कार प्राप्त आहे. इस्लामी धर्मग्रंथांची ओळख याला ग्रंथ भारती पुरस्कार प्राप्त आहे. वेदांची ओळख हेच पुस्तक इंग्रजीतूनही आलेलं आहे. इंट्रोडक्शन टू द वेदास, ट्रॅडिशनल अँड मॉडर्न अप्रोच हे ते पुस्तक आहे. अनेक प्राच्यविद्या विषयांवर संशोधनपर लेख त्यांचे प्रकाशित आहेत. इस्लाम धर्म और संस्कृती या विषयावर लेखमाला प्रसिद्ध आहे. इस्लामी जगत पर एक दृष्टिक्षेप हा त्यांचा लेखसंग्रहही प्रसिद्ध आहे. बुक गंगा आणि Amazonवर ही त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण जरूर ती पाहावीत आणि घ्यावीत. असे ज्ञानी आणि अधिकारी व्यक्ती आज आपल्याला लाभलेत व्याख्याते म्हणून, हे आपलं भाग्य आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. फक्त एक प्रश्न विचारतो. हा सर. हिंदीतून की मराठीतून? मराठीतून. मराठीतून, बर. कारण मला असं वाटतं की हा ऑल इंडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे कदाचित हिंदीतून मला बोलावं लागेल. हरकत नाही. मराठी हिंदी हे माझ्या काय म्हणतात त्याला मातृभाषाच आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. असो, सर्वात पहिल्यांदी मी भीष्माचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी हे असत्यमेव जयते ह्या विषयाला जी वाचा फुललेली आहे तो फार महत्वाचा विषय आहे आणि या महत्वाच्या विषयावरती वर्षभर ही व्याख्यानमाला चालणार आहे आणि त्यातून अनेक प्रकारचे विषय हाताळण्यात येतील. तर याकरता मी भीष्माचं अभिनंदन बऱ्या बाईशी लग्न केलं आणि ती घरामध्ये आली, चांगली रुळली, त्याच्यामुळे तिचाही लळा लागला असं आपण म्हणू शकतो. असो, तर थोडासा इंग्रजीचा वापर होईल. मी मराठीतून विषय मांडणार आहे. तर हे एक. दुसरं म्हणजे ह्या व्याख्यानमालेमध्ये, महत्वाच्या व्याख्यानमालेमध्ये मला भीष्मकडून पाटुकले क्षितिजजींनी त्याच्यामध्ये मला बोलायलाही संधी दिली आणि माझे विचार आता मी मांडणार आहे. शेवटी विचार मांडणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं हा मोठा आनंदाचा विषय असतो आणि तो मला त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे मी क्षितिजजींचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांची व्याख्यान मला अशीच चालू राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि स्वातीजी याचं काम करून राहिलं आणि त्यांनी आधी माझ्यासारख्या कम्प्युटर म्हणण्यापेक्षा सॉफ्टवेअर इलिटरेट माणसाला अकोमोडेट करून घेतलं, म्हणून स्वातीजी तुमचे मनपूर्वक आभार. आणि आता आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करू.
त्या व्याख्यानाचा विषय आहे सुफी मानवतावादी संत एक प्रश्नचिन्ह. खरोखरच ते प्रश्नचिन्ह आहे. तर या दरम्यान मी तुम्हाला वाचकांना विशेषतः की आपण सुफिझमचा अभ्यास कुठून सुरू करायचा हा नेहमी प्रश्न असतो आणि साहजिक आहे की ज्याला आपण आधी कधी ऐकलं नाही तर मी तुम्हाला माझ्या जवळच्या पुस्तकांची माहिती देतो आणि तिथून मग आपण सुरू करू. हा माझा एक शिरस्ता आहे की वाचकांना नेहमी प्रश्न पडतो की कोणतं पुस्तक वाचायचं. आणि इन्सिडेंटली म्हणू आपण की हे माझं जे पुस्तक आहे इस्लामी धर्मग्रंथांची ओळख, त्याला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळणं हे आनंदाची गोष्ट असते आणि बाकीचे आहे. आणि हे माझ्या 37 लेख संग्रहांचं प्रकाशन आहे इस्लामवरती. म्हणजे श्रोते हो, सांगायचे की मला थोडासा इस्लाम माहिती. आता आपण सुफिझमची पुस्तकं पाहू कोणची आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ज्याला आपण म्हणतो रिकमेंड करीन ते म्हणजे मराठी, इंग्रजी आणि फारसी वगैरे भाषांचे जे तज्ज्ञ होते सेतू माधवराव पगडी यांचं जे पुस्तक आहे आणि ते आता ह्या 3-4 खंडांमध्ये एकत्र केलेलं आहे त्याच्यामुळे ते वाचायला सोपं जातं. सुफी संप्रदाय, तत्वज्ञान आणि कार्य हा फार छान पुस्तक आहे. म्हणजे सुफी संप्रदायाची माहिती थेट मुळातून पारशी आणि उर्दू वगैरे जे हे आहेत त्याच्यातून त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या पुस्तकाची ज्याला आपण विश्वसनीयता म्हणतो ही फार चांगली आहे आणि इतिहासकार आहेत हे एक पुस्तक. दुसरं जे पुस्तक आहे ते सुफी संप्रदायाचे अंतरंग, हे अलीम वकील नावाच्या इस्लामी गुरुस्थांनी लिहिलेलं आहे आणि ह्यांनी फार छान हे केलेलं आहे की सुफिझम वरती बुद्धिझमचा बौद्ध काळ त्यावेळेला म्हणजे हा साधारणपणे पैगंबर मोहम्मदाच्या नंतर 100-150 वर्षाचा हा कालखंड आहे. या दरम्यान तिथे बौद्ध धर्म, हिंदू होते. हे लक्षात घ्या तुम्ही की आपली कल्पना अशी की हिंदू बाहेर गेले नाही, अहो थेट तिथपर्यंत हिंदू गेलेले होते. तर त्याचा प्रभाव आहे. त्यानंतर त्यांनी नंतर मायावादाच्या बाबतीमध्ये अमृतानुभवाचा संदर्भ दिला अलीम वकील यांनी, किंवा कशा रीतीने सुफींनी वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर जसे अनुभव येतात तसेच बौद्धांनाही दिले. आणि त्यांचं म्हणणं असं की बौद्धांचे जे अनुभव होते मायावादाचे आणि ते सुफींनी काही प्रमाणात हे केलेत, आत्मसात केलेत. आणि कसे आत्मसात केलेत ह्याच्याविषयी समजा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे एक पुस्तक आहे. रिफ्लेक्शन्स ऑफ इस्लाम इन इंडिया. तर याच्यामध्ये त्यांनी सिच्युएटिंग सुफिझम अँड योगा अशा तऱ्हेचं हे पुस्तक आहे, योगाचा चर्चा करणारे. आणि त्यांनी एक चॅप्टर जो दिलेला आहे, अमृतकुंड नावाचं पुस्तक होतं, मी त्याच्यानंतर मग उल्लेख करीन. तर टायटल बघा काय, इस्लामायझेशन ऑफ योग इन अमृतकुंड ट्रान्सलेशन. अमृतकुंड हे पुस्तक साधारणपणे इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकाच्या आधीच असावं. भारतात सुफिझम आल्यानंतर ते पुस्तक अरबी आणि फारसी अशा दोन्ही भाषांमध्ये भाषांतरित झालं. आणि मूळ पुस्तक सध्या संहिता अवेलेबल नाही, ती बंगालमध्ये होती, ती अवेलेबल नाही. पण तिची जी भाषांतर आहेत ही पुढच्या अनेक पिढ्यांनी सुफींच्या आपल्या संदर्भाकरता अभ्यासाकरता वापरली आहे. त्यामुळे योगाचा सुफिझम वरती भारतात विशेषतः जो प्रभाव झाला तो ह्या पुस्तकाने, खरंच छान पुस्तक आहे आणि 2016 साली सेज प्रकाशनाने केलेलं आहे आणि वेल रिसर्च्ड बुक आहे. तर हे एक चिकित्सक पुस्तक आहे. त्यानंतर सुफिझम आणि शरिया
या पुस्तकामध्ये काही सुफी म्हणजे सरिंदीवर सारखे सुफी आहेत, त्यांची शरियाकडे म्हणजे इस्लामी कायद्याकडे पाहण्याची दृष्टी कशी होती आणि त्यांनी त्याच्याबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे याचा आढावा घेणार आहे पुस्तक आहे. आणि माझे मित्र, मी त्यांना ज्येष्ठ मित्र म्हणतो कारण ते माझ्यापेक्षा वयाने जास्ती आहेत, तर त्यांनी मोहम्मद आझम म्हणून आहेत नांदेडला, तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, सुफी तत्वज्ञान स्वरूप आणि चिंतन. फार खोलात जाऊन लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यांचा माझा संपर्क होत असतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी सुफी तत्वज्ञानामध्ये जे काही अवकाश आहे किंवा राशी आणि सुफिझम, आपल्याकडे जशा राशी होत्या आणि स्वभाव आहेत वगैरे वगैरे, हे सगळं सुफिझम मध्ये आलेलं आहे. आणि फार खोलात आणि अनेक संज्ञा, म्हणजे सुफिझम समजा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर कमीत कमी 100-150 संज्ञा, जसं फना आहे, समा आहे, धमाल आहे, ह्या समजून घेतल्याशिवाय सुफिझमचा जो मूळ आहे हे आपल्याला समजू शकत नाही. त्यामुळे देयर इज अ इंडिपेंडंट टर्मिनॉलॉजी विच इज नॉट देअर इन प्रॅक्टिस इस्लाम, तर तेही समजून घेण्यासारखं आहे. तर ही मी तुम्हाला पुस्तकं दाखवली. नंतर मी तुम्हाला काही कात्रणं पण दाखवणार आहे, तिची लेटेस्ट ज्याला म्हणू आपण त्याच आहे. हा सुफिझम म्हटल्यानंतर हा इस्लामचा गूढवादी पंथ आहे. आणि गूढवादी याच्याकरता की त्याच्यामध्ये चमत्कार आणि तत्वज्ञानातून अनुभूती म्हणा किंवा अनुभवाकडे जाणारी जी काही एक परंपरा आहे ती त्याच्यामध्ये आहे. जसं आपल्याकडे नाथपंथ आहे किंवा बाकीचे जे पंथ आहेत, राजयोग आहे, हे सगळे गूढवादी पंथ आहे. तर त्याला समांतर जाणारी जी साधना आहे ती सुफींच्या मध्ये आहे, म्हणून याला गूढवाद म्हणतात. आणि या गूढवादी तत्वज्ञानामध्ये चमत्कृतीपूर्ण सिद्धांतांचं विवेचन केलेलं आहे. म्हणजे स्वर्ग कशा प्रकारचे आहे, देवदूत कशा प्रकारचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभूती कशी असते, आणि त्याचा सगळा उहापोह. आणि सुफिझमवरती अरबी आणि फारसी मधून सांगायचं तर शेकडो ग्रंथ आहेत. ते मुळातून त्यांनी अभ्यासले, त्यांना अधिक समजू शकेल. मी ते मुळातून अभ्यासले नाही कारण या दोन्हीवर हे नाही, पण भाषांतर आणि चांगली कॉमेंट्री आहे त्याच्यावरून आपल्याला सुफिझमचा मागोवा घेता येईल. मी असं म्हणणार नाही की सगळंच कळू शकतं भाषांतरावरून, पण तरी आपल्याला अंदाज येतो. आता सुफिझम हा मूळ मेनस्ट्रीम इस्लामपेक्षा वेगळा आहे काही अंशी. त्याच्याकरता मी तुम्हाला 1-2-3 छान माहिती उदाहरण देतो. एक म्हणजे असं की तुम्ही समजा जर मूळ कुराण पाहिलं तर कुराणामध्ये सुफिझमचा लेशही दिसत नाही. तर कारण कुराण शरीफ मध्ये गूढवाद नाहीये, सगळं खुल्लम खुल्ला आहे. ज्याला आपण म्हणू की एका विशिष्ट लेवलवरती, स्तरावरती, की तुम्ही जे काम कराल त्याचं तुम्हाला फळ मिळेल नाही तर दंड मिळेल. फळ मिळेल तर तुम्ही स्वर्गात जा. आणि स्वर्ग सुखांची अनेक वर्णनं इस्लाम म्हणजे कुराणमध्ये येतात, तशीच ती हदीस नावाचे त्यांचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये येतात. आणि नरकामध्येही ज्या प्रकारचा छळ होईल ती सगळी छळांची वर्णनं सुद्धा इस्लाममध्ये प्रचलित आहेत, ज्याला आपण मेनस्ट्रीम इस्लाम म्हणू. आणि कुराण शरीफ मध्ये आणि हदीस मध्ये त्यांची वर्णन आहे. आणि मुख्य म्हणजे इस्लामची जी मूळ भूमिका आहे ही पूर्णपणे द्वैतिक भूमिका आहे. ती म्हणजे अशी की अल्लाह वेगळा आणि अल्लाहने तयार केलेले जे लोक आहेत किंवा हे जे जगत आहे हे वेगळं. ते कधीही एकमेकांशी मिळू शकणार नाही. म्हणजे आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये आणि वेदांमध्ये वगैरे वगैरे जी अहम ब्रह्मास्मी
मी या जगताशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो. ही जी भूमिका आहे ही इस्लाम मध्ये नाही आणि पूर्णपणे द्वैती आहे. पण सुफिझम याच्या अगदी विरुद्ध आहे. सुफिझम मध्ये, सुफी तत्वज्ञानामध्ये आणि त्यांच्या सगळ्या लिटरेचरमध्ये अल्लाह बरोबर एकरूपता हाच मुख्य मुद्दा आहे की आम्ही अल्लाशी एक होऊ शकतो. आणि सुफी लोक जन्नत आणि जहन्नम याविषयी फारसं बोलत नाहीत. मग त्यांचं जे लिटरेचर आहे यामध्ये जन्नतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय सुख मिळेल, जन्नतमध्ये या विषयाचा विषय नाहीये. तर ते पूर्णपणे अल्लाशी एकरूप होण्याचे जे काही आयाम आहेत किंवा जे काही पद्धती आहेत त्याचे विशेष ते बोलतात. आणि आखिरत म्हणजे न्यायदानाचा दिवस ह्याचे तुरळक संदर्भ सुफिझमच्या लिटरेचरमध्ये आणि याच्यामध्ये येतात. पण ते त्याच्यावरती त्यांचा जास्ती भर नाही. आता त्यांचं जे मूळ ज्याला आपण म्हणू ब्रीद वाक्य आहे ते अनहल हक, मीच ते तत्व अशा तऱ्हेचा म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा जो आपल्याकडचा मंत्र आहे हा तसाच्या तसा तुम्हाला सुफिझम मध्ये वापरलेला आणि अनुभूती केली असं ज्याला म्हणू त्याच्यामध्ये आहे. पण इस्लामचं जे दैनंदिन रूप आहे आणि वागणूक जी आहे किंवा धार्मिक वागणूक ज्याला म्हणतात ती मात्र सुफिझमनी तशीच्या तशी घेतली. म्हणजे असं की एकतर पैगंबर मोहम्मदांवरती आणि अल्लावरती श्रद्धा हा सगळ्यात तुमचा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा असतो तो नमाज आहे. तिसरा मुद्दा असतो ते धार्मिक दान म्हणजे जकात म्हणतात. नंतर रोजे ठेवणे म्हणजे रमजान महिन्यामध्ये रोजे ठेवायचे आणि हज यात्रा करायची. हे जे 5 इस्लामचे आधारस्तंभ मानले गेले आहेत याच्यामध्ये सुफी लोकांचा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणजे ते ठेवतात आणि फक्त रोजेच कशाला तर इतरही वेळेस उपास तापास करत असतात. आणि इस्लाम मध्ये तेवढा फक्त 1 महिनाभर समजा जर आपण धरलं की आम्ही देहदंड करतो आहोत आणि ईश्वराकडे जाण्याचा आमचा मार्ग करतो आहोत तेवढा एक सोडला तर त्याच्यामध्ये कुठल्याही खानपानावरती बंधन नाही. पण सुफी लोकांच्या मध्ये देहदंड कसा करता येईल, किती प्रकारे करता येईल ह्याचे अनेक प्रकार, जसं आपल्याकडे देहदंडाचे प्रकार आहेत. एका ठिकाणी तपश्चर्या करणे, हे करणे, कपडे कमीत कमी घालणे, तपश्चर्या करणे, हे सगळे जे आहे हे सुफी तत्वज्ञान आणि संप्रदायामध्ये फार प्रचलित आहे. आणि याचं मूळ जे उद्देश आहे ते असं आहे की तुम्ही सर्वसंग परित्याग करेपर्यंत तुम्हाला अल्लाकडे जाता येणार नाही. ही त्यांची ज्याला आपण म्हणू की मूळ भूमिका आहे. तर सुफिझम मध्ये हे मी तुम्हाला मूळ सुफिझम सांगतोय. हे असंच्या असं नंतर घडलं नाही. हा आपल्याला मुद्द्यानंतर जाणून घ्यायचा. तर कपड्यांचा अवडंबर नाही, उलट ते जाडे भरडे आणि कांबळीचे कपडे म्हणजे लोकर, सुतीने लोकरनी बिनलेले जे कपडे आहेत ते घालतात आणि त्याला सोफा असं वापरतात. तसे कपडे वापरणारे म्हणून ते सुफी असाही एक सुफी शब्दाचा उगम दिलेला आहे. जर त्यांना नवीन कपडे कोणी दिलेत किंवा जर जुनं खराब झालं असेल तर ते नवीन वापरतात. ते नवच्या नवं करू वापरत नाहीत. त्याला फाडतील, त्याला रफू करतील आणि तसं घालतील. ही त्यांच्यामध्ये पद्धती आहे. याचं कारण त्यांना कुठल्याही भौतिक गोष्टीशी आत्मीयता वाटायला नको, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि सुफींच्या मध्ये मुळात सुफी साधकांनी अकिंचन राहावं, दरिद्री राहावं हाच पॉइंट आहे. की तुम्ही दरिद्री राहिलात आणि या सगळ्या भौतिक सुखाचा समजा त्याग केला तरच तुम्हाला अल्लाकडे जाता येईल. आता साधना करायची
तर त्याचा आपल्याकडे जसे योगासन वगैरे वगैरे अशा प्रकारचे मार्ग आहेत. तर तसा त्यांच्यामध्ये असा वेगळा असा मार्ग आहे. तर ते नाम संकीर्तन ज्याला म्हणून अल्लाचं, त्याच्यावरती भर देतात. आणि त्या नाम संकीर्तनामध्ये डुबून जायचं, ही त्यांची भूमिका आहे. की नामासारखे तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथात अशी झणी, हे जे ज्ञानेश्वर हरिपाठात आहे, तोच त्यांनी मुद्दा उचललेला आहे. अर्थात ज्ञानेश्वरांच्याकडून घेतला असं नाही, पण नामस्मरण असेल तरच तुम्ही पलीकडे जाल. आता आध्यात्मिकतामध्ये त्यांनी 2-3 फरक केलेले आहेत. एक तर म्हणजे असं की ह्या खुदाने जे तयार केलेलं दृश्य जगत, त्याला ते आलमे खल्क म्हणतात. दुसरं जे आहे ते अदृश्य जगत, की जे आपल्या अनुभूतीच्या किंवा भौतिक त्याच्या पलीकडे आहे, त्यांना आलमे अम्र म्हणतात. आणि या दोघांचं मिळून जे संयुक्त अस्तित्व आहे, त्याला ते आलमे कबीर म्हणतात. आणि ह्या सर्वांचा कर्ता जो आहे, निर्माता आहे, तो अल्लाह आहे. तर सुफिझम मध्ये जसं मी म्हटलं की शेकडो संज्ञा आहेत. त्यातले फक्त, कारण त्या संज्ञा तुम्ही फार अभ्यास केल्याशिवाय तुमच्या लक्षात राहणार नाही, आणि त्याच्या मागचं जे लॉजिक आहे, त्याचा तर्क आहे, तोही समजून घ्यायला तसा कठीण आहे. तर फक्त एकच तुम्हाला मी सांगू शकतो की फना नावाचा त्यांच्यामध्ये एक संज्ञा आहे, त्याच्यामध्ये जगता करता ममता नष्ट होणे, त्याला फना म्हणतात. आणि त्याचा जो दुसरा हे आहे, काय म्हणू आपण, दुसरी बाजू ती अशी आहे की खुद में अल्लाह की अनुभूती, मी स्वतः मध्येच अल्लाहला अनुभव घेईन, अशा तरी त्यांची स्थिती आहे. दुसरं, काही अंशी ते प्राणायाम म्हणजे श्वासाचं संचलन करतात. तर त्याला त्यांनी जिकर म्हटलेलं आहे की नामस्मरण केंद्रित करताना प्राणायाम आपल्याला मदत होऊ शकते, प्राणायामाची. त्या भूमिकेतून त्यांनी प्राणायाम केलेला आहे. इथे मी मगाशी एक सुफी तत्वज्ञान आणि योगशास्त्राचा मी पुस्तक उल्लेख केला होता. तर 1010 मध्ये अल्बेरुनी नावाचा एक खरंच ग्रेट विद्वान ज्याला म्हणून, तो भारतात येऊन त्यांनी भारतातली संस्कृती, तत्वज्ञान यांचा गाढा अभ्यास केला. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांचं भाषांतर केलं, आणि त्याच्यामध्ये एक ग्रंथ जो आहे तो पातंजल योगसूत्र आहे. त्या पातंजल योगसूत्राचं भाषांतर अरबीमध्ये अल्बेरुनी 10व्या शतकाच्या दरम्यान करून ठेवलं होतं. त्याच्यामुळे ते पुस्तक त्या लोकांना तिथे उपलब्ध होतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरं जे पुस्तक आहे ते अल हयात, हौदमा अल हयात. हौद म्हणजे ज्याला आपण हौद म्हणतो, तो मुळात अरबी शब्द आहे. हौदमा अल हयात नावाचं जे पुस्तक आहे, हे तिथे भाषांतरित झालं होतं. आणि त्याला इंग्रजी त्यांनी जे दिलं आहे, मगाशी मी तुम्हाला अर्नस्ट पुस्तक दाखवलं, त्याच्यामुळे त्याचं भाषांतर त्यांनी दिलं पूल ऑफ लाईफ ऑफ वॉटर, म्हणजे जीवन जल तलाव, किंवा आपण म्हणू कुंभ, अशा तऱ्हेचं ते पुस्तक आहे. आणि ते बंगालमध्ये उपलब्ध होतं. तर सुफिझमवरती भारतीय तत्वज्ञानाचा आणि योगशास्त्राचा नक्की प्रभाव होता, हे अनेकांनी नमूद केले आहे. आता सुफींनी एक नवीन पुन्हा त्याच्यामध्ये आध्यात्मिक साधनेमध्ये एक अजून ज्याला म्हणून एक मुद्दा जोडला, तो म्हणजे असा की ते संगीतामधून अल्लाकडे जाण्याचा प्रयत्न केला. तर मैफिल ज्याला म्हणून ती ते सजवतात. म्हणजे आपण ऐकतो सुफियाना कलाम, आता जसं अनेक वेळेला आकाशवाणीवरती म्हणा किंवा दूरदर्शनवरच्या प्रोग्रामांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सुफियाना कलाम देते हैं. तर सुफियाना कलाम म्हणजे सुफी विचार असलेली किंवा त्याची
मनोधारणा असलेली जी साहित्य कृती असते तिला सुफियाना कला म्हणतात आणि हे संगीत आहे. आणि ह्या संगीताच्या बैठकी ज्या आहेत त्यांना ते समा म्हणतात. आणि जिथे जिथे इस्लाम गेला तिथे तिथे सुफिझमनी पाय रोवलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी थेट मोरोक्को पासून तर तुम्हाला इंडोनेशियापर्यंत सुफींचं अस्तित्व जाणवतं. आणि त्यांची जी भक्ती आहे, जिला आपण अध्यात्म ज्ञानात्मक जी भक्ती आहे, ज्याला मारिफत म्हणतात, तर हिचं माझ्या याच्याप्रमाणे तसं प्रश्न असा आहे की मी जरी त्याच्यात पूर्णपणे तज्ञता दाखवू शकत नसलो तरी माझा जो अभ्यास आहे त्याच्यातून मला असं वाटतं की त्यांची जी मधुरा भक्ती म्हणतात अशा तऱ्हेचं ते तत्वज्ञान आहे. आपल्याकडे मधुरा भक्ती म्हणजे श्रीकृष्णाला पूर्ण पुरुष समजून आपण गोपीच्या मनोधारणेत जायचं, ही जी पद्धती आहे तिला मारिफत आध्यात्मिक ज्ञानाचा एक तो मार्ग आहे. आणि सुफी हे मधुरा भक्ती, मधुराद्वैत भक्ती याच्याशी संलग्न आहे. म्हणजे एक निजामुद्दीन अवलिया म्हणून होऊन गेले, त्यांचा जो शिष्य होता, जो इतिहासामध्ये फार प्रसिद्ध शिष्य आहे, अमीर खुसरो. तर या अमीर खुसरोच्या ज्या रचना आहेत ह्या अशा अल्लाच्या करता विव्हळणाऱ्या की मला तुझं दर्शन पाहिजे, मी तुझ्या दर्शनाशिवाय का व्याकुळ झालेलो आहे. आणि ही जी विव्हळता आहे, व्याकुळता आहे, ही त्याच्या अनेक लेखा म्हणजे कंपोजिशन्स मधून आलेली आहे. हिच्याविषयी समजा तुम्हाला हे करता आला म्हणजे अजून जाणून घ्यायचं असेल तर एक फार चांगल्या लेखिका आहेत प्रतिभा रानडे म्हणून, त्यांनी अफगाणिस्तानवरती पुस्तकं लिहिली आहेत. आणि त्यांचे जे रानडे पंढरीयात किंवा फिरोज रानडे, त्यांचं पुस्तक मराठी वाचकांना माहिती आहे, काबूल अफगाणिस्तानवरती त्यांनी पण पुस्तक लिहिलं आहे. त्यांचा पद्मगंधा या याच्यामध्ये एक लेख आला दिवाळी अंकामध्ये 18च्या. त्याच्यामध्ये निजामुद्दीन अवलिया आणि खुसरो यांच्याविषयी विस्तीर्ण लेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या कंपोजिशन दिल्या आणि त्याच्यावरून मी नक्की म्हणू शकतो की सुफींची जी मनोधारणा आहे ही मधुरा भक्ती पूर्ण आहे. आता त्यांच्यामध्ये जेव्हा नृत्य करतात तेव्हा ते गरगर गरगर स्वतःवरती घेतात, चक्कर लगाते. तर ह्या चक्कर लगाना आपणही समजा जर एक 5-10 अशा गोल फेऱ्या केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला असं एक प्रकारचं मस्तकाला झिंझिणी आल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही ते खूप वेळ करत राहिला तर तुम्ही असे घुमता. आणि ती स्थिती त्यांना असं वाटते, हा मुद्दा लक्षात आहे, त्यांना असं वाटतं की ही स्थिती जी आहे ही आपल्याला जगाचं सगळं भान विसरून अल्लाकडे जाण्याकरता एक तो मार्ग आहे. आता खरोखरच तसं आहे का त्याच्याविषयी मी बोलणार नाही, ते तुम्ही तुमचं ठरवायचं, कारण त्याच्याकरता बराच अभ्यास लागेल. पण केवळ या गिरक्या घेण्यामुळे समजा तुम्हाला अल्लाकडे गेल्याचं वाटत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि हे ते ठासून सांगतात ही आध्यात्मिक अनुभूती आहे. तर ह्या साधना प्रकारांमधून आता आपण हा एक मुद्दा पाहिला की कुराण शरीफ मध्ये अल्लाशी एक रूपता हे अजिबात नाही, तर सुफिझम मध्ये स्वतःलाच अल्लामध्ये पाहणे. आणि नंतर मग पुन्हा त्यात एक भानगड अशी आहे की एकदा सुफी त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो की अरे मी चुकत होतो, अल्लाह माझ्यापेक्षा कितीतरी ग्रेट आहे. अशी त्याच्यातून मग ती ज्याला आपण म्हणून शुद्धाद्वैताची जी कल्पना आहे ती येते. पण ही नंतरची आहे. म्हणजे आपल्याकडे ही अनेक संत होऊन गेले, त्यांनी ती अनुभूती घेतली. अनुरणीया थोकडा तुका आकाश आहे एवढा, किंवा अगदी मागच्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये रामकृष्ण परमहंसांना अद्वैत अनुभूती आली होती. पण ते इथून खाली आल्यानंतर त्यांना ते जाणवलं वगैरे हे द्वैत आहे. तोच अनुभव काही सुफी संतांनी नमूद केला आहे. आणि माझं म्हणणं असं आहे
की आपण सर्व ईश्वराचे काय म्हणू, ईश्वराची देण आहोत किंवा ईश्वराचा अंश आहोत, जे खरोखरीच मनपूर्वक अशा तऱ्हेची साधना करत असतील त्यांना अद्वैताचा अनुभव कधी ना कधी येणारच. किती लोकांना येईल हा प्रश्न आहे, पण हा अद्वैताचा अनुभव अनेक संतांनी भारतामध्ये नमूद करून ठेवला आहे. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगिया विनवणे, सॉरी अभंग यांचा, ज्ञानेश्वरांचा. तर ही स्थिती त्यांनी अटेंड केली आहे. मग तसं कुठेही राहिलेला जो मनपूर्वक साधक असेल तो ती अनुभूती घेऊ शकतो. आणि हे मी ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासात पाहिलं की काही जे ख्रिश्चन साधक आहेत ते येशू ख्रिस्ताच्या पलीकडे गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की तो जो गॉड आहे, ही अँड मी इज द सेम. तर हीच अनुभूती जे सुफी संत आहेत, काही संत त्यांना आलेली आहे आणि ते आपण नाकारू शकत नाही. कारण अल्टिमेटली हा जीव जो आहे हा परमात्माचा अंश आहे, तर त्याला ती येणारच. आता सर्वात पहिला जो सुफी संत आहे की ज्यांनी इस्लामच्या कक्षा तोडून द्वैत पूर्णपणे जुगारून हा अनुभव घेतला असं आपल्याला म्हणता येईल, तो म्हणजे सुफी अबू यजीद आहे. दुसरा जो प्रॉमिनंट त्या काळातला जो होता त्याचं नाव आहे सुफी मंसूर. त्यांनीही अनहद हक, मीच तो ईश्वर सांगतो मास, अशा तऱ्हेची घोषणा केली. पण त्यांनी ही घोषणा केल्यानंतर, अरे तू अल्लाशी कसा काय एकरूप होऊ शकतोस, अल्लाह वेगळा आहे, तू खोटं सांगतोय. आजच्या भाषेत सांगायचं ती ब्लास्फेमी किंवा धर्म खंडन, अशा तऱ्हेचा तो त्याच्यावरती आरोप झाला आणि त्याला या लोकांनी चक्क फाशी दिली. अर्थात ते सर्वांच्याच माथे आलं नाही, कारण काही खूप मोठे मोठे ज्याला आपण म्हणून ख्यात सुफी होऊन गेले. त्यांची फक्त मी तुम्हाला 2-4 नावं सांगतो. ते म्हणजे असं की जलालुद्दीन रुमी, शेख सादी, जामी, अल गझाली, हे सगळे 11व्या शतकात गेलेले आहे. आणि आपल्याकडे बुल्ले शाह म्हणून सुफी होऊन गेले सिंधमध्ये, तेही मुद्रा भक्तीमध्ये तल्लीन होते. तर त्यांचंही लिटरेचर जे आहे ते मुद्रा भक्तीशी जोडलेलं आहे. आता सुफींनी कुणाचीही भीडभाड न बाळगता ह्या अद्वैताचा पुरस्कार केल्यामुळे सुफींवरती अनेक वेळा गंडांतर आलेली आहे. आणि ती गंडांतर तेव्हाच नव्हती, तर अगदी आतापर्यंत आलेली आहेत आणि ते ह्या सगळ्या हिंसाचाराला बळी पडलेले आहे. काही अनेक ठिकाणी सुफी दर्ग्यांवरती हल्ले झालेत. तर मी तुम्हाला काही चक्क कात्रण दाखवतो, म्हणजे हे लेटेस्ट आहे. म्हणजे असं नाही की बाबा सुफिझम आधी होता आणि नाही. तर ही जी बातमी आहे 17 मध्ये, 17 फेब्रुवारी 2017, त्याच्यामध्ये हिंदूमध्ये आलेली बातमी आहे. 50 किल्ड इन इस्लाम बाय इस्लामिक स्टेट टार्गेट्स सुफी श्राइन इन पाक. 50 लोकांना त्यांनी सुफींना मारून टाकलं. का? तर ते हे अद्वैताचे प्रतिपादक आहेत म्हणून. किंवा इथे दुसरा एक सांगतो, पाकिस्तानमध्ये एक बिचारी बाई जी सुफी होती तिला त्याने जाऊन टाकलं बांगलादेशमध्ये, त्याची बातमी आलेली होती. किंवा इथे आफ्टर इजिप्त सिनाई मॅसेकर, सिनाईमध्ये इजिप्तमध्ये त्यांनी मोठं क्रूर हत्याकांड केलं. आणि ते का केलं? तर हे सगळे सुफी होते. आणि ही बातमी आहे पुन्हा 17 मध्ये. म्हणजे अगदी आतापर्यंत सुफी लोकांना या हिंसाचाराला अजूनही बळी जावं लागत आहे. ही मोठी विचित्र स्थिती आहे. इन्सिडेंटली मी तुम्हाला दाखवीन की ट्रॅव्हल्स ऑफ सुफिझम आणि योग विद्या या पुस्तकाचा इंग्रजीमधून मी जो परामर्श घेतला होता तो याच्यात आलेला आहे. तर एक
फार मोठा लेखक आहे विल्यम डेल रिम्पल. ह्याने पाकिस्तानवरती आणि भारताच्या इतिहासावरती पुस्तक लिहिले आहे. तर त्यांनी एका ठिकाणी विधान केलं होतं की आउटकम ऑफ सुफी सलाफी कॉन्फ्लिक्ट, सलाफी किंवा वहाबी यांच्यातला जो आहे हा संघर्ष पुढे जाऊन इस्लामचं भवितव्य ठरवणार आहे. इस्लामने राहायचं की नष्ट व्हायचं असं बोलणं आज कदाचित लोकांना आरळणार नाही, पण त्याचा याने याच्यात सांगितलं की कुठेतरी इस्लामला बदलावं लागेल आणि त्याची दिशा काय राहील त्याचा त्यांनी थोडक्यात अनुभव घेतला आहे. आणि त्याचाच एक पुन्हा दुसरं होतं की जेव्हा सुफी दर्ग्यांवरती आणि याच्यावरती हल्ला झाला पाकिस्तानात, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की सुफींचं गाणं बंद झालं नाही पाहिजे, कारण सुफींच्या अध्यात्माचा जो मूळ गाभा आहे हा गाणं बजावणं आहे. आणि अशा तऱ्हेचे जे हल्ले आहेत ह्याच्यामुळे सुफिझम धोक्यात आहे. हे पाकिस्तान, आता पाकिस्तान आपलाच भाग होता, त्याच्यामुळे मी आता भारताकडे येतो. भारतामध्ये सुफिझम जो आला तो साधारणपणे 10व्या शतकामध्ये आलेला आहे. एक अली उल हुजैरी नावाचा सुफी पहिल्यांदा भारतात आला आणि मग भारतामध्ये सुफी येणाऱ्या लोकांची सुफी म्हणून येणाऱ्या लोकांची रीग लागली. त्यातले आध्यात्मिक अनुभव तुम्ही बाजूला ठेवा, पण हे सगळे त्यातले जे मेजॉरिटी ज्याला आपण बहुसंख्य सुफी जे होते हे कुराण आणि शरिया मानणारे होते. आणि कुराण समजा जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला लक्षात येईल की कुराणमध्ये 2 निश्चित फरक आहेत. एक म्हणजे जे मुसलमान आहेत ते, आणि जे मुसलमान नाहीत ते काफिर आहेत. हे जे द्वैत आहे सामाजिक द्वैत, हे घेऊन येणारी सगळी मंडळी जी आहेत ती या सुफींमध्ये होती. म्हणजे आता सगळ्यात तुम्हाला सांगायचं तर भारतामध्ये जसे बाहेर सुफी पंथांमध्ये विभाग पडले तसे आपल्याकडेही 4 ज्याला आपण म्हणू ते 4 विभाग सुफी लोकांच्या मध्ये, ज्यामध्ये चिश्ती आहे, निजामुद्दीन औलिया आणि ख्वाजा मुइनुद्दीन चिश्तीचा दर्गा आहे अजमेरला, तर तो चिश्ती संप्रदाय इथे पिढ्यानपिढ्या वाढत राहिला. दुसरं कादरी आहे, तिसरं आहे सुरावर्दी आणि बाकीचे मग अनेक छोटे मोठे पंथ आहेत, पण हे 3 प्रमुख आहेत. तर सुफी संत, आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की 10व-11व शतक जे आहे हे आपल्याकडे म्हणजे ज्ञानेश्वरांचा जो काळ आहे त्याच्या अजून आगे मागे हा काळ आहे. म्हणजे शंकरायांचं 7वं शतक, 10व्या शतकापासून हे लोक याला सुरुवात झाली आणि ज्ञानेश्वर साधारण 12व्या शतकात पडतात. तर नंतर जी संतांची मंदिरही आपल्याकडे झालेली आहे पूर्ण भारतभर, म्हणजे तुलसीदास असतील, सुखदास असतील, अनेक शेकडो आहेत, ह्यांचं आणि सुफींचं कधीही आपापसात जमलं नाही म्हणा, किंवा सुफी यांच्या जवळच आले नाही. म्हणजे त्यांनी धर्मप्रसार केला पण या संतांशी भिडंत घेतलेली आहे असं झालेलं आहे. तर फक्त एक महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुफी संतांची परंपरा आहे. सुफी मोहम्मदी, त्यातले शेख मोहम्मद हे अद्वैती होते आणि त्यांनी पांडुरंगाची भक्ती केली. त्यामुळे आपल्याकडे वारकरी पंथांमध्ये शेख मोहम्मद हे वारकरी म्हणून समजले जातात. असे काही अपवाद सोडले तर ते स्वतः कादरी पंथाचे होते, असे काही अपवाद सोडलेत तर बाकीचे जे सुफी आले ते धर्म प्रचाराकरता आले, आणि धर्म प्रचाराकरता आले असताना त्यांच्या डोक्यामध्ये कुराणमध्ये काफिरांच्या विरोधात जी हिंसा प्रतिपादन केली आहे, त्यांना मारून टाका, त्यांना कन्व्हर्ट करा, नाहीतर हाकलून द्या, हे जे 3 पर्याय आहेत ही ते आपल्या मनामध्ये घेऊन आले. आणि त्याच्यामुळे पहिला जो
आपण हे केलं की ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, सर्व धर्म समभाव वगैरे नाही, तिथे एक मंदिर होतं अजमेरला, ते मंदिर तोडून त्याने ते मस्जिद बांधली. त्याच्यामुळे सुफी म्हटल्यानंतर सर्व धर्म समभाव ही जी काही भावना किंवा प्रतिपादन लोकांनी केलेलं आहे हे तद्दन चुकीचं आहे. माझ्याकडे एका पुस्तकाचा आणि एका लेखिकेचा परिचय याच्यामध्ये आला आहे. तिचं नाव आहे पाकिस्तानी ऑथर रीमा अब्बासी. तिने ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती ह्याच्याविषयी पुस्तक लिहिल्यानंतर तिची मुलाखत आली. आता ती जरी किती म्हणत असेल व याच्यामध्ये इट असिम्युलेट्स सुफिझम इज नायदर ऑस्टियर नॉर डज इट डॉमिनेट. तर त्याला ऑस्टिरिटी म्हणजे ज्याला आपण निस्सगमपणा म्हणतो तो केव्हाच नष्ट झाला आणि आरामात ऐशारामात लोक राहायला लागले. आणि दुसरं म्हणजे असं की त्यांनी डॉमिनेट केलं, त्याचं ती निराकरण करते आहे. आणि इट असिम्युलेट्स, असिम्युलेशन अजिबात नाही, त्यांनी उलट अॅन्युलेशन केलेलं आहे. आणि अजूनही आपल्याकडचे जे काही लेखक आहेत हे याला धरून चालतात. खरं म्हटलं तर याच्यामध्ये अधिक संशोधन होऊन ही जी खोटी परंपरा आहे ही एक्सपोज व्हायला पाहिजे, ही समोर यायला पाहिजे. हे खरं खरं नाही आहे. सुफी कधीही सर्व 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 धर्म समभावी असणारच नाहीत, कारण ते कुराणाला फॉलो करतात. तर त्यांच्याकडून सर्वसंग परिस्थिती अपेक्षित होता. तर त्यांनी हिंदू सरदाराच्या मुलीशी, अर्थात जबरन, त्याला आपण आज लव जिहाद म्हणतो, तो केलेला आहे. आणि ह्या सुफी ज्या आलेले आहेत बाहेरून ते सगळे धर्मविस्ताराकरता आलेले. आणि हा धर्मविस्तार करत असताना त्यांनी इथे सुफी धर्मप्रचारकांची फार मोठी फौज निर्माण केली आणि अगदी कुटकुटवर गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या सगळ्या ज्या अजून तुम्हाला खोलात जाऊन पाहायचं असेल तर मी आपले जे सेतू माधवराव पगडी आहे यांचं पुस्तकाचं तुम्ही वाचा. त्याच्यावर त्यांनी दिले आहे की एकेका वेळेला शेकडो धर्म प्रचारक त्यांनी तिथून काढलेत आणि दक्षिणेमध्ये पाठवले. ते सगळीकडे विखुरलेत. म्हणजे विशेषतः महाराष्ट्रातल्या काही ठिकाणांचा त्यांनी मागोवा घेतला. नांदेडला गेलेत, खुलदाबादला गेलेत, तुमच्या अनेक ठिकाणी गेलेत. या ठिकाणी जाऊन त्यांनी धर्मप्रचार केला. आणि हे करत असताना त्यांनी काय केलं तर खोट्या नाट्या कहाण्या प्रस्तुत केल्या. मगाशी मी जो तुम्हाला लेख दाखवला आपल्या प्रतिभाजी रानडेंचा, तर तिने म्हटलंय की हे अविश्वसनीय आहे. त्यांनी अशी कितीतरी उदाहरण दिली, हे अविश्वसनीय आहे. पण आता तुम्ही एक 600-700 वर्षापूर्वीचा काळ बघा की कोणीतरी असा येतो, त्याचं स्वतःचं निसंग सर्वसंग परित्यागाची त्याची भूमिका असते आणि तो तुम्हाला त्याची जे लोक आहेत ते मत हिस्ट्री सगळी ह्याने असा चमत्कार केला, त्याने तसा चमत्कार केला आणि त्याच्याविषयी ते सांगायला लागतात. आणि अहो लेटेस्ट कशाला, आता मी एक व्हिडिओ पाहिला एका ठिकाणी, मला वाटतं नरसोबाची वाडी किंवा कुठल्या तरी मंदिराच्या बाहेर एक तरुण पोरगा हातामध्ये ते मोराचे पिसे घेऊन लोकांना आशीर्वाद देतोय. ते त्याला पैसे देतात. आता ह्या मुलाची आध्यात्मिकता किती, तो खरोखरच जेन्युइन आध्यात्मिक आहे का? मग तो हळूहळू तिथे स्वतःचं बस्तान मांडले आणि काही दिवसांनी तिथे शेजारी मंदिराच्या दर्गा येईल आणि आपल्याकडचे जे लोक आहेत हे त्या दर्ग्यात जातील, नमस्कार करतील, मुसलमानही होतील. आणि एक्झॅक्टली तीच जी म्हणजे याला आपण खोट्या नाट्या कहाण्या निर्माण करून त्यांनी या सर्वांचं धर्मांतरण केलं. आता निजामुद्दीन औलिया म्हणून एक दुसरे होऊन गेले. हे ही वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप, म्हणजे त्यांचे भारतामध्ये जन्म झाला होता त्यांचं. दिल्लीला निजामुद्दीन, आपण हजरत निजामुद्दीन म्हणून स्टेशन ऐकतो. तर हा गृहस्थ त्यावेळेचे जे काही खिलजी आणि बाकी सुलतान होते त्यांच्या विरोधात उभा राहिला, ते नक्की. पण
त्याच वेळेला त्यांनी भल्या मोठ्या प्रमाणावरती काफिरांचं धर्मांतरण केलं. ते कधी कधी बळ वापरून सुद्धा केलेलं आहे आणि कधी कधी हे जे खोट्या नाट्या कंड्या उठवून आणि हे करून काय असतं आपल्याकडे एखादा बाबा निर्माण होत असला तरी त्याची जी प्रथा असते की त्या बाबाच्या भोवती त्याचे 4-5 लोक जमतात, तिथे काहीतरी फोटो लावतात, मग लोक उत्सुकते पोटी येतात, मग ते त्याला त्याच्या कथा सांगतात, अरे बाबाने असं केलं, आणि लोक मेंढरासारखे त्याच्या मागे जातात. अगदी हाच पॅटर्न शेकडो वर्षांपूर्वी भारतामध्ये घडलेला आहे. आता ह्याने काय केलं निजामुद्दीनने, तर त्यांनी त्याचा पहिला तर अगदी ज्याला गाळा शिष्य म्हणून तो अमीर खुसरो होता, तो दिल्लीतच राहिला, तो काही इकडे तिकडे गेला नाही. पण त्यांनी बुऱ्हाणुद्दीन गरीब शाह म्हणून त्यांनी दक्षिणेत पाठवलं आणि त्या दक्षिणेत आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ त्याचा जो छोटा भाऊ होता तो इसवी सन 1300 मध्ये 700 धर्मप्रचारक घेऊन दक्षिणेमध्ये आला. आता त्याची एक कथा कशी निर्माण झाली ते सांगतो तुम्हाला. की ह्याला त्यांनी जायला सांगितलं, तो म्हणाला मी तुला मिस करीन, मला तुझा विरह सांगणार. तो म्हणला मी तुझ्या बरोबर आहे. बर, मग नाही मला ही मैफिल राहणार नाही, मी मैफिल तुझ्या बरोबर येईल. म्हणून त्यांनी मैफिलीतले सगळे माणसं त्याच्याबरोबर पाठवले. तर एका दृष्टिकोनातून सगळे लोक उठून त्याच्यावर चालायला लागतील हे कधी शक्य का नाही, पण ह्या अशा कहाण्या प्रस्तुत केल्या गेल्या. पण शेकडो प्रचारकांनी ही मस्त वास्तवता आहे, कारण त्यांच्या ठिकठिकाणी असे दर्गी उभे राहिले. आता हा जो हिसामुद्दीन आहे हा चक्क पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये त्याला हिंदूंनी विरोध केला. हिंदूंनी विरोध केल्यानंतर त्यांनी त्यांचं पारिपत्य केलं. पारिपत्य, दुसरा त्याला शब्द नाही. आणि ती इतकी कत्तल केली त्यांनी की त्याला हिसामुद्दीन कत्ताल अशा तऱ्हेने बोलावतात. हे कोणत्या संताला आपण म्हणतो की हा कत्तल करणारा संत आहे म्हणून, हा कत्ताल आहे. त्यांनी अनामित अत्याचार केले असेल. आता असं आहे, हा सगळीचकडे ज्या ठिकाणी इस्लाम गेला त्या ठिकाणी हा पॅटर्न रिपीट झालेला आहे. तुम्ही बघा, तर हिसामुद्दीन कत्ताल. आता दुसरा एक, आता याचं नाव महाराष्ट्रामध्येच आहे की सुफी शाह खुर्रम, हा महाराष्ट्रात आला. त्यांनी काय करावं, त्यांनी मंदिर तोडली, मूर्त्या फोडल्या आणि जी मस्जिद बांधली त्याच्यामध्ये यांचा सगळा वापर केला. तर जसं आपण ऐकतो किंवा इथे शंकराची पिंडी फोडून हा जेव्हा धुवून गेला मध गजनी, तेव्हा त्याने ती पिंडी आपल्या पायाखाली ठेवली. हे तेव्हा झालं अशा गोष्टी नाही, हे इथेही घडत गेलेलं आहे आणि तुम्हाला ते अवशेष तिथे मिळतात. एका ठिकाणी त्यांनी एक मनगडंत ज्याला म्हणून अशी कथा लावली, तिचा उल्लेख यांनी केलेला आहे की मारुतीचं मंदिर होतं, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये जेव्हा हा सुफी गेला तेव्हा लोकांनी विरोध केला. तो म्हणला तुम्ही थांबा, हा मारुती सुद्धा बाहेर चालला जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी बघता तो मारुतीची मूर्ती बाहेर होती आणि मारुतीने लोकांना सांगितलं की तुम्ही याला सुफीला हे करा. आता हा बनाव बनवलेला आहे आणि त्यावेळेचे भोये भाये लोक हे त्याला बंद केले. त्यामुळे अशा तऱ्हेच्या कहाण्या रचून त्यांनी लोकांवरती इस्लाम लादला आणि फूस लावून त्याला म्हणून काही वेळेला त्यांचं धर्मांतरण केलं. तर हे होत असताना आपल्याला एक लक्षात येईल की जरी काही सुफी हे यांच्या विरोधात गेले, तत्कालीन राज्यकर्त्यांच्या विरोधात केले, पण दख्खन मधले ज्या 5 शाळा होत्या ह्या सुफींच्या करता होत्या. सुफींच्या करता असंच म्हणता येईल. मग एकीकडे ह्या शाळा स्थानिक लोकांशी संघर्ष करून हे करून इस्लामचा प्रचार करत होत्या, तर दुसरीकडे त्यांना साथ देत सुफी संत प्रश्नचिन्ह आहे.
हे हिंदूंना किंवा काफिरांना आपण म्हणून हे धर्मांतरित करतो. आणि अशा तऱ्हेने सर्व भारतभर म्हणजे तुम्ही थेट बंगालपर्यंत गेलात, आसामपर्यंत गेलात तरी तिथे तुम्हाला सुफी मिळतील. आणि इकडे दक्षिणेमध्ये गेलात अगदी कन्याकुमारीपर्यंत तरी तुम्हाला सुफी मिळतात. हा प्रसार एकट्या दुकट्या सुफी संतांचं काम नाही, ज्याला आपण होर जमा जथ्थेच्या जथ्थे या सुलतानांनी दिलेल्या मदतीमुळे येतो. आता तुम्हाला एक तुम्ही लक्षात घ्या, पैगंबर मोहम्मदाने त्याच्या आयुष्यामध्ये स्वतःकडे म्हणून पैसे ठेवले नाहीत. त्याच्यामुळे लोकांना ते फार अप्रूप वाटतं आणि असे वर्णन आहेत किंवा मोहम्मदांच्याकडे बरेच वेळेला खायला नसे, मग ते पाणी पिऊन झोपत असत. त्याच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही. पण या सुफी संतांनी सुद्धा अनेकांनी हा एक शिरस्ता पाळला. स्वतः करता काही ठेवायचं नाही, अंगावरती फाटके कपडे घालायचे. पण सुलतानांकडून यांना पैसे यायचे आणि त्या पैशाचा दानधर्म हे लोकांना करत असत. मग त्याची कथा रचली गेली ती म्हणजे अशी की निजामुद्दीन अवलियाकडे एक गरीब माणूस अगदी शेवटी आला, दिवसाच्या शेवटी आला. तर तो म्हणाला की मला काहीतरी मदत पाहिजे. तो म्हणला आता माझ्याजवळ काही उरलेलं नाही, माझ्या फाटक्या जपल्या आहेत त्या तू घेऊन जा. आता संत म्हटल्यानंतर आपल्याकडेही तेच असतं, बरोबर संताचा प्रसाद आहे म्हणून तो गेला. मध्ये त्याला अमीर खुसरो त्याचा जो सुलतान होता, आता ह्या अमीर खुसरोने 4-5 पिढ्या पाहिल्या सुलतानांच्या किंवा राज्यकर्ते पाहिले, आणि तो सुलतानांना वचकून असे हे एक लक्षात घ्या. त्यांनी सुलतानांविरुद्ध बंद केलं नाही, कारण त्याची कत्तल केली गेली असती. तर तो भेटला, त्याला सुलतानाने हे दिलं होतं, निजामुद्दीन शहाला द्यायला खूप मोठी संपत्ती हाती गेली. तर त्याने या गरीब माणसाला पाहिलं. या गरीब माणसाने त्याच्या हातामध्ये त्याला चपला दिसल्या, त्यांच्या ओळखल्या चपला. म्हणलं अरे ह्या तर आपल्या गुरुच्या चपला आहेत. म्हणलं तुला कशा मिळाल्या? म्हणला मी असं गेलो होतो मागायला. म्हणलं तू मला त्या चपला देशील का? म्हणलं देईल. ही तू सगळी संपत्ती तू घेऊन जा. हा रस्त्यावरचा माणूस, ज्याला संपत्ती बिचाराने कधी पाहिली नसेल, त्याला अमीर खुसरोनी त्या सुलतानाची तमा न बाळगता सगळं दान दिलं. शक्यता आहे का? तर तो इकडे भीत होता आणि दुसरीकडे करत होता. त्यामुळे अशा तऱ्हेचे जे काही आहेत किंवा यांनी सुद्धा सवाई म्हणजे मनोहर पकडींनी दिली आहे की एक हिंदू राजा जो होता दौलताबादचा नंतरच्या याच्यामध्ये, तो ह्याला रात्री धन पाठवायचा आणि सगळ्या ह्या लोकांना ते सोन्याच्या अश्रफा वगैरे द्यायचा. तर लोकांच्या मनात काय, अरे यांनी अश्रफा आणलेला आहे, त्या सुलतानाकडून हे खंडणी किंवा राजाकडून हिंदू राजाकडून ते खंडणी वसूल करणार आणि लोकांना वाटणार. चमत्कार. तर अशा तऱ्हेने सुफींचा प्रसार भारतामध्ये छलकपटाने झाला. तोच पायंडा आपल्याकडे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पाळला आणि दुर्दैवाची बाब अशी की आज 21व्या शतकातही आपल्या देशातले अनेक गरीब जनता जी आहे ती कोणत्या ह्याने पिळली गेलेली आहे, खरंच तो विचार करण्यासारखा. आपण सामाजिक चिंतन केलं. मी 1-2 ठिकाणी गेलो होतो अशा ह्याच्यामध्ये. तर तो कोणीतरी ओरेटर येतो ख्रिस्ताचा आणि त्या ठिकाणी तो चमत्कार सांगतो की हा असा चमत्कार झाला, तसा चमत्कार झाला, आणि भोळे लोक जरा फसतात. मग ते म्हणजे माझ्या स्वतःच्या आजोबांच्या बाबतीमध्ये ही 1970च्या आसपासची घटना आहे. त्यांचे काम बरे झाले होते आणि त्यांचे एक मित्र त्यांना सांगायला आले की हा असा असा इथे ख्रिश्चन आहे, तो फार अनुभूती आहे त्याला. आता ते त्यावेळेच्या लोकांचं बोलणं वेगळं, आणि पण मी त्या प्रसंगामध्ये होतो. अनुभूती आहे, तुम्ही जाऊन या भैया साहेब, म्हणजे माझ्या आजोबांना भैयाजी तुम्ही जाऊन या, तो तुमचे काम हे करून देईल. तर असं आहे की
शेवटी चान्स म्हणजे माझे आजोबा निष्णात वकील होते, पण कुठून त्यांना बुद्धी सुचली, मी दुर्बुद्धी म्हणणार नाही, बुद्धी सुचली आणि ते त्या गेला गेले. तर ऐकून झालं वगैरे वगैरे झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही ख्रिश्चन व्हाल तरच तुम्हाला याचा फायदा होईल, नाहीतर तुम्ही झालं नाही तर ख्रिस्ताची कृपा तुमच्यावरती होणार नाही. ते म्हणले स्फुट. कारण संघाचा जेव्हा सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहामध्ये माझे आजोबा गेले होते, आमच्या घरची संघाची परंपरा परत आले. बघा, ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणून आणि अजूनही ते घडत आहे. तोच पायंडा सुफींनी पाडला आणि छलकपटाने लाखो हिंदूंचं धर्मांतरण केलं, जे आज करोडो मध्ये झाले. तर सुफींचा जो इतिहास आहे हा आपल्याला तपासला पाहिजे. आता ह्याला मग पायबंद केव्हा बसला? ह्याला पायबंद बसला जेव्हा मराठ्यांची सत्ता उत्तरेमध्ये पसरली. आपल्याला तो इतिहास बरोबर शिकवण्यात नाही, कदाचित या मालिकेमध्ये तोही हे आहे की मुघलांच्या पाठोपाठ मराठ्यांची सत्ता थेट अटक पासून तर इकडे बंगालपर्यंत आणि खाली बंगलोर पर्यंत, आणि खालचे जे काही राजे होते, दक्षिणी राजे, ते त्यांचे मित्र होते. एवढा मोठा प्रदेश जेव्हा मराठ्यांच्या प्रभुत्वाखाली आला, आपण ऐकतो शिंदे होते, होळकर होते, आणि इथे पंत म्हणून तुम्हाला लक्षात असेल की गोविंद वल्लभ पंतांचे जे पूर्वज होते ते तिकडे नैनितालला जाऊन राहिले होते आणि ते घराणं तिथे वाढलं, त्यांचे आता पण तिथे संबंध. तर जेव्हा मराठ्यांची सत्ता पडली तेव्हा ह्यांचा जो राजकीय आधार आहे तो समाप्त झाला आणि सडनली सुफींचं पैशाच्या अभावी धर्मांतरण थांबलं. हा इतिहास. मला असं वाटतं की ह्या तासभराच्या, आणि तसं तर मला थोडासा कमीच वेळ मिळाला, तासभराच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सुफिझमचा मूळ काय आहे, ते पारंपरिक इस्लामपासून कसं वेगळं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कशा तऱ्हेच्या आपल्याला सोसावं लागलं हे जसं सांगितलं, तसं सुफिझमच्या नावाखाली कडव्या इस्लामचा प्रसार करणारे सुफी धर्म प्रचारक येऊन त्यांनी इथे कसे धर्मांतरण याची कल्पना दिली. त्यामुळे मी आता माझं भाषण इथे संपवतो आणि आपल्यापैकी अनेकांना ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत हे मी ठाम निग्रहाने सांगतो. आभार. धन्यवाद सर. सुफींच्या बद्दल अतिशय मुळातून अशी माहिती मिळाली आज. आपण काही प्रश्नकर्त्यांच्याकडे वळूया. काहींना प्रश्न आहेत. मी ज्यांचं नाव घेते त्यांनी कृपया स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारावा. कालीशंकर वर्मा, तुम्ही प्रश्न विचारा. त्यानंतर जीवन रसिक केसकर यांनी तयार राहावं. बर. नमस्ते वर्मा जी, क्या मैं आपको आपकी छवि देख सकता हूँ कि मराठीत बोलू? कालीशंकर, कालिका शंकर, कालीशंकर नहीं, कालिका शंकर वर्मा. कालिका शंकर वर्मा, आप है इधर? त्यांचा हात उंचावलेला दिसतोय. हा, पण त्यांच्याशी संपर्क होत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊया. कारण त्यांचा हात मगापासून होता. हो, सुरुवातीपासूनच होता. जीवन रसिक केसकर यांनी प्रश्न विचारावा. त्यानंतर संदीप कुमठेकर यांनी तयार राहावं. सर नमस्कार. यांचं हे छबी दिसतोय ना मला, म्हणजे मलाही छान वाटतं. त्यांचा व्हिडिओ ऑन करा. जीवन रसिक, तुम्ही व्हिडिओ सुरू केला तरी चालेल. हा सर नमस्कार. आपल्याला आय टू आय कॉन्टॅक्ट जो आहे ना तो फार छान वाटतो. सर मी दिसू लागलो सर तुम्हाला? नमस्कार सर. हा नमस्कार सर. तुम्ही तुमचं फक्त नाव दिसतंय, तुम्ही दिसत नाही. हा हा, ते कसं येत नाही सर मला. सर तुमचं चांगलं वाटलं सर, लेक्चर तुमचं फार सुंदर आहे. बर, थँक्यू, आभारी आहे. सर हिंदी साहित्यामध्ये पण या सुफी संतांचं फार गुणगान केलंय सर. मलिक मोहम्मद जायसी आहे, हे आमिर खुसरो आहे, त्यांचं फार गुणगान केलंय सर. ते पण हिंदी साहित्यामध्ये कसं
ह्यांना स्थान दिलं गेलं ते कळत नाही सर मला. नाही नाही, हे बघा, साहित्य हे वेगळं आणि त्याचा अध्यात्माचा गैरफायदा हा वेगळा. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे जो साहित्यिक असेल हा आध्यात्मिकच असेल असं धरून चालू नये. आणि जे आध्यात्मिक साहित्य आहे ते तर साहित्य आहेच ना. नाही, आपल्याकडे नामदेवांची रचना आहे, आपल्याकडे संतांचं साहित्य आहे सगळं. हा, मग तसं आता जसं अमीर खुसरोचं मी तुम्हाला दाखवतो काही या लेखामध्ये प्रतिभाजींनी त्याचं भाषांतर दिलं आहे. मी तुम्हाला फक्त 1-2 ओळी वाचून दाखवतो, मग तुम्हाला लक्षात येईल. ज्या दिवशी तू चंद्र झालास तेव्हा माहित नव्हतं की तुला जगभरातले लोक तुझ्याकडे अंगुली निर्देश करतील. हे तो जो साधक आहे हा ईश्वराला उद्देशून म्हणतोय. आज तुझ्या केसांची बट जगाला भिडते तेव्हा तू दूर एकांतावर जाऊन बसलास तर फायदा काय. तर ईश्वराविषयी अशा तऱ्हेचा विचार करणं उत्तम साहित्य आहे. अमीर खुसरो वॉज अ ग्रेट लिटरेचर. तर ते साहित्य आहे, पण ते आध्यात्मिक आहे का? आध्यात्मिकही आहे. आता हा जो यातला जो रतिभाव आहे हा आपल्याकडे मुद्रा भक्ती म्हणून आलेला आहे, तेव्हा साहित्य आहे ते. फक्त ते साहित्य या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव आणि हे वगैरे जे काही भानगडी आणतात त्या मात्र आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. तर त्या नव्हत्या. नाहीतर कुठलाही साधक इंग्लंड मधला असेल, युरोपातला असेल, शेवटी साधकांचे जे ख्रिश्चनांमध्ये मोठी परंपरा आपल्याला अध्यात्माची. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी जो आहे ह्याला मी आध्यात्मिक अनुभूती आलेला पुरुष मानतो. हो, सर्वत्र जीव आहे, त्यामुळे अध्यात्म आहे. ते कट्टर आहेत ना सर, ते सुफी संत. आता ते इस्लामचाच प्रसार करतात, मग ते कट्टर राहिल्यानंतर कसं होईल. म्हणून मी म्हटलं ना की सर्व धर्म समभाव सुफींच्या बाबतीत थोथांड आहे. ओके सर, थँक्यू सर. संदीप कुमठेकर, आपण प्रश्न विचारा. नमस्कार सर. सर, आपलं व्याख्यान खूपच मार्गदर्शन पण झालं. सर, एक प्रश्न पडला होता की आताच जे ताजुद्दीन जे बाबा जे होते, काल परवा जे वारलेले होते, तर ते सुफी संतच होते ना. मग त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देतो? हॅलो, हा, नाव काय म्हणता तुम्ही? संदीप कुमठेकर. नाही, तुमचं नाव नाही, म्हणजे ते बाबांचं नाव. ताजुद्दीन बाबा. हा, दत्ताजी नाही, ताजुद्दीन बाबा. ताजुद्दीन बाबा. हा, ताजुद्दीन बाबा परवा नाही वारले. म्हणजे मला जे ताजुद्दीन बाबा माहिती आहेत ते नागपूरचे. नागपूरला ताजुद्दीन बाबांचा हे आहे, दर्गा आहे. आणि माझ्या आजोबाचे जे लोक होते, म्हणजे माझे मामा आणि आजोबा वगैरे, हे ताजुद्दीन बाबांचे भक्त होते. पण ताजुद्दीन बाबा खरोखरी ज्याला आपण म्हणू आध्यात्मिक पुरुष होते. आणि त्यांनी ते, मला वाटत नाही की ह्या धर्मांतरणाच्या भानगडीत पडले असते. आणि त्यांचे शिष्य आहेत, अजूनही ताजुद्दीन बाबांचा हे भरतो. पण आता कसं झालेलं आहे की सगळीकडे वहाबी विचारसरणीमुळे मुसलमान समाजातला एक मोठा वर्ग, विशेष करून तरुण वर्ग, हा त्या आक्रमकतेकडे चाललेला आहे. त्याच्यामुळे आता मी तर कितीतरी वर्ष झाले, 40 वर्ष झाले, मी ताजुद्दीन बाबांचा पुरुष पाहायला गेलो नाही. पण आता समजा इथे धर्मांतरण झालं असेल आणि वैचारिक, मी धर्मांतरणच म्हणतो, कारण वहाबी हा पंथ जो आहे ही वेगळी कडवी विचारधारा आहे, ती कडव्या इस्लामचा तो आहे. तर आता तिथे काय मला सांगता येणार नाही सर. हे ताजुद्दीन बाबा आणि रघुजी भोसले हे एकमेकांचे शिष्य होते. आणि रघुजी भोसलेंनी धर्मांतरण वगैरे चालू दिलं नसतं. त्यामुळे ताजुद्दीन बाबा होते संत, तेही मानायला पाहिजे.
सांगा. हॅलो सर, हे असं होणार नाही का की हे असे जे संत आहेत की हिंदू समाजाचं अगोदर म्हणजे मन वळवून घेणं आणि त्याच्यासाठी थोडस म्हणजे हिंदू जे काही धर्मसाहित्य आहे त्याच्या आधारे हिंदू हिंदू लोकांचं मन वळवून घेऊन नंतर नंतर ते आपली विचारधारा तिच्यामध्ये हो, म्हणजे सगळेच करतात. हे जे म्हणजे 2 धर्मप्रसारक धर्म आहेत, हा काय ज्यू सिमेटिक रिलिजन ज्याला आपण म्हणू, हम्म 3 म्हणजे एक तर ज्यू आहे, यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम. हा त्यातल्या यहुद्यांनी त्यांचा भ्रमनिरास होऊन त्यांचे जे प्रॉफेट होते, हा ही वस्तुस्थिती मानली पाहिजे की यहुद्यांनी त्यांचे जे काही प्रॉफिट होऊन गेले ओल्ड टेस्टामेंट मधले, त्यांच्यावरती विश्वास ठेवून सोडून गेले. ते म्हणले हे फालतू आहे. पण ख्रिस्त आणि ख्रिश्चन आणि पैगंबर मोहम्मद आणि इस्लाम यांच्यामध्ये अजूनही धर्मप्रचाराची आणि वाटेल त्या प्रकारे म्हणजे त्यांची मनोभूमिका कोणती असते, एकदा तुम्ही त्या धर्मात गेलात की मिशनरी तुम्हाला स्वर्गाचा मार्ग मोकळा झाला. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे तुम्ही जन्मला हिंदू म्हणून तुम्हाला लगेच स्वर्गाचं दार उघडणार नाही. तर तुम्हाला कडी ज्याला म्हणतो की कठोर साधना करावी लागते तरच तुम्हाला ईश्वराकडे जाता येतं. मग त्या साधनेचे अनेक प्रकार आहेत. ते प्रकार सुद्धा तुम्हाला अनुभवता येतात. तो यांच्यामध्ये नाहीये. तुम्ही एकदा मुसलमान झालेत की तुम्हाला काही दिवस नरकात राहावं लागेल, काही दिवस बरसक. मी म्हणजे मध्ये जे म्हटलं ही जी मधली अवस्था आहे, मेल्यानंतर मनुष्य लगेच स्वर्गाला किंवा नरकाला जात नाही. तर त्याला अगणित काळ मधल्या स्थितीत लटकावं लागतं. आपल्याकडे ही कल्पना नसते. तर त्याला बरझक म्हणतात. आणि ह्या बरझकला मुसलमान लोक फार कमी महत्व देतात. का? लोक विचार घेईल फिर हमारा क्या होगा, वहां पे हम लटकते रहेंगे तो क्या होगा. पण त्याची वर्णन हदीस ग्रंथांमधून आहे. तर तसंच यांच्यामध्ये आहे, पर्गेटरी म्हणतात ख्रिश्चन लोकांच्या मध्ये. हे धर्मप्रसारक जे दोन्ही धर्म आहेत, ज्यांना मूळ जी संहिता आहे त्यांच्या धर्मग्रंथांची ही 100% मान्य आहे. आणि त्याच्यामध्ये हिदन आणि काफिर यांच्याविषयी अजिबात प्रेम दिलेलं नाही. त्याच्यामुळे सर्वाभूती समभाव सर्व ते सगळं थोतांड आहे. ती सर्व धर्म समभावाची ते संकल्पनाच थोतांड आहे त्यांच्यामध्ये. ही ते आपल्यावरती लादली गेलेली संकल्पना आहे. हा ही आपल्यावरती लादली गेलेली संकल्पना आहे. हा लादली गेलेली आहे सर. अगदी बरोबर आहे सर. आणि हे इस्लाम लोक किती केले तरी सर आपल्या जातीवर जातातच सर. हे आता फक्त असं आहे, देखावा असतो. हे आपण अशा लोकांचा फक्त देखावा. हा आजच्या याचा विषय नाहीये, त्याच्या आपण त्याच्यावर बोलणार नाही. आणि सर ते दुसऱ्या कोणाला प्रश्न आहे का? आणि संदीपजी एक ख्रिश्चन मिनिट. आणि समजा दुसऱ्या ख्रिश्चन कोणाला प्रश्न असेल तर कृपया विचारा, नाहीतर मग संदीपजीविषयी मी बोलणार आहे. सर दुसरा कोणाला प्रश्न आहे? मला एक प्रश्न विचारायचा होता सर, सांगा. की हे सुफी संत म्हणून घेत असत आणि हे कत्तली घडवून आणण्यासाठी त्यांच्या राजसत्तांचा वापर करत असत का? कशा प्रकारे करत असत हे? नाही, 2 गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. सुफी धर्मपीठ ज्याला आपण म्हणू किंवा सुफी दर्गे जे आहेत, इथे फार मोठ्या प्रमाणात थोथांड निर्माण झालेलं होतं आणि ते डेलिबरेटली केलं होतं. आणि आपल्या लोकांची जी एक मनोभूमिका आहे, सर्वीकडे आपण हे पाहतो, सर्वाभूती ईश्वर पाहतो वगैरे वगैरे. त्याच्यामुळे हा ईश्वर जसं तुम्हाला सांगितलं, सोलापूरचा परवाचा व्हिडिओ आहे. आणि तिथे सगळे चांगले माणसं आहेत, म्हणजे बाबा सगळे खेडूत आणि अशिक्षित नाही. खंडोबाचं मंदिर, सॉरी, हा आमच्या भाईसाहेबांनी मला पुष्टी जोडली. तर खंडोबाच्या मंदिर, साताऱ्याजवळ खंडोबाचं मंदिर आहे. आता त्या ठिकाणी समजा जर हे लोक जात असतील आणि काही दिवसांनी त्याच्या चमत्काराने भरून ते समजा इस्लामकडे वळले, तर तुम्ही काय करणार? हा प्रकार सगळा घडत होता. म्हणजे एकीकडे मुसलमानी राज्यसत्ता ही जबरदस्ती करत होती, तर दुसरीकडे सुफी संत, अर्थात काही ठिकाणी त्यांनी कॉन्फ्लिक्ट केले. म्हणजे मी तुम्हाला एक ती आपल्या सांगायचं विसरलो की एक नांदेड जवळ
एक योगिनी होती. तर तिने ह्याला विरोध केला, एका सुफी संताला माझ्या सभाला. तर त्यांनी तिला चक्क मारून टाकलं, कत्तल करून टाकली आणि हे करून टाकलं. आता एका योगिनीची, जी योगिनी आहे, जिला आध्यात्मिक अनुभव असेल वगैरे वगैरे, तिला नाही कत्तल करून टाकावे, कुठला आला तो संभव? हा, म्हणजे ते दुर्दैवी. धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या एकमेकांच्या हातात हात घालून बरोबर. हिंदूंचं धर्मांतरण करत होते असं आपल्याला म्हणतात. खरं. धन्यवाद सर, खूपच छान माहिती मिळाली तुमच्यामुळं. मी स्क्रीनवर परत एकदा आपल्या जीपेचा नंबर शेअर करते स्क्रीनवरती. 9503864401. असत्यमेव जयते हे अभिजित जोग लिखित पुस्तक प्रकाशन पूर्व सवलतीमध्ये 15 फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध आहे दुसऱ्या आवृत्तीसाठी. तर कृपया या नंबरवरती गुगल पे करून 399 रुपयात आजच आपली प्रत आरक्षित करावी. सर्वांचे मनापासून आभार मानते. पाठक सर, तुमचे खूप खूप आभार. अतिशय मुळापासूनची माहिती आम्हाला ही सगळी मिळाली. खूप छान सांगितलीत तुम्ही माहिती. धन्यवाद. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून आभार. पुढच्या आठवड्यात भेटूया, म्हणजेच 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 वाजता एका नवीन वक्त्यांसोबत. तोपर्यंत नमस्ते. धन्यवाद.